नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आमच्याकडे उद्या कबड्डीच्या स्पर्धा आहेत, त्याची ही पूर्ण तयारी चालू आहे. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आम्ही वारली पेंटिंगची एक प्रिंट तयार करून आणली होती आणि ती आता फ्रेमला चिपकून झालेली आहे आणि तिची कटिंगसुद्धा करून झालेली आहे आणि थोड्याच वेळात ते आम्ही इथे ह्या समोर लावणार आहोत. मैदानाच्या तिन्ही साईडला आम्ही प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी मंडपची व्यवस्था केलेली आहे. तर मित्रांनो, ही आहे वारली पेंटिंगची प्रिंट जी आम्ही कटआउट करून झालेली आहे. ती आता थोड्याच वेळात आम्ही इथे आमच्या स्टेजवर लावणार आहोत. तिंडरीपाडा कबड्डी महोत्सव 2026 आयोजित आदिवासी चषक कबड्डीचा महासंग्राम या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आदिवासी कल्चरच्या व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मित्रांनो, ही आमच्या पाड्यातली टीम आहे. यांनी आत्ताच 2 फायनल मारले आहेत. यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता फ्रेम पूर्ण कटआउट करून आणि स्टेजवर चढून ती आता सेट देखील करायला लावलेली आहे. इथे बघा सेटिंगचं काम चालू आहे. खालीवर झालं की कुठं झालं. पाठीमागे सगळेजण आहेत स्टेजच्या पाठीमागे सेट करण्यासाठी. आणि हे ग्राउंड बघा, पूर्ण मंडप झालेलं तिन्ही साईडला आणि ग्राउंड पण रेडीच आहे. आता थोडं आकायचं बाकी राहिलं आहे आणि फ्रेमचं काम चालू आहे. इथे सेट करण्याचा हा आदिवासी परंपरेच्या अनुसार हा झोपडी बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. तो सक्सेसफुल ठरलेला आहे. बघा, झोपडी आम्ही बनवलेली आहे पेंडा टाकून वरतं. पेंडा आणि गवताचा वापर केलेला आहे आम्ही इथे आदिवासी संस्कृतीप्रमाणे. ते बघू शकता मित्रांनो, प्रिंट आता स्टेजवर लावून झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता पूर्ण फ्रेम लावून झालेली आहे आता इथे स्टेजवर आणि थोडंसं काम बाकी आहे तिला सेट करण्याचं इथे चालू आहे. ते तर एकदम घट्ट पकडण्यासाठी तारा वगैरे इकून तिकून तारांमध्ये ते बांधून घ्यायला लावलेलं आहे, जेणेकरून फ्रेम हवा आली तरी हलणार नाही किंवा त्यांना बघू बघा राहा.
सांगू का? सांग ना सांग.